सर्वांचे दुःख पाहून दयाळू गणपती बाप्पांचे मन द्रवले. गणपती बाप्पा म्हणाले, मी माझा शाप पूर्णपणे काढू शकत नाही, पण मी त्यात काही बदल नक्कीच करू शकतो. मग शापामध्ये बदल करून असे जाहीर करण्यात आले की आतापासून चंद्राला 15 दिवस हळूहळू क्षीण व्हावे लागेल. त्याला कृष्ण पक्ष असे म्हटले जाईल आणि पुढील 15 दिवस चंद्र पुन्हा त्याचे टप्पे परत मिळवेल, ज्याला शुक्ल पक्ष असे म्हटले जाईल. यामुळे चंद्र महिन्यातून फक्त एकदाच पौर्णिमेच्या रात्री त्याचे पूर्ण सौंदर्य प्राप्त करू शकेल. हे देखील स्पष्ट करण्यात आले की शापाचा सर्वात मोठा परिणाम भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या दिवशी होईल, ज्याला गणेश चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. आणि त्या दिवशी जो कोणी चंद्राला बघेल त्याच्यावर नक्कीच खोटा आरोप लागेल आणि त्याला अपमान सहन करावा लागेल.